बापरे! एक भयानक गोष्ट झाली, की मी एक आवाज वाढवायचा बटन दाबलं आणि व्हिडिओ बंद झाला आणि मला YouTubeमध्ये सगळ्यात अवघड गोष्ट अशी वाटते म्हणजे ते म्हणजे 2 व्हिडिओज एकत्र पोस्ट करणं एक भयानक अवघड गोष्ट आहे. बट बघू मी आज ट्राय करेल मे बी ह्या व्हिडिओसाठी. 2 व्हिडिओज क्लिप करून मग अपलोड करायचं. मे बी कारण मिळालं मला. ठीक आहे. पण हां, मी म्हणत होतो, की आपलं माइंड आपल्या लॉजिकवर, आपल्या बाकी कुठल्याही गोष्टीवर कसं हावी असतं ह्याचं एक एक्झाम्पल आहे. हे जर्मन सोल्जर्स जे डिफेंड करायला थांबलेले फ्रान्सला, कारण त्यांच्यावर अटॅक होणार होता. तर माणसाला ॲक्शन आणि इंटरेस्टिंग गोष्ट हवी असते स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटपेक्षा. म्हणजे तो वॉरचाला इन द एंड ईगर झालेली, की मला काही हरकत नाही बाबा, मी लढेल इथं बसून बोर होण्यापेक्षा. आता जरी बोर जरी होतोय एखादा सोल्जर, तरी तो काही दुःखात नाही आहे, तो त्याच्या हेल्दी आहे. गप्पा बिप्पा मारतायत आजूबाजूच्या लोकांबरोबर, ते राहतायत, जगतायत. पण ते नको आहे त्याला. त्याला वॉर हवं आहे, त्याला ॲक्शन हवी आहे. हे एक एक्झाम्पल आहे आपल्या माइंडचं, की इथे वर्स्ट काय होऊ शकतं. म्हणून मी म्हणतो एनलाइटनमेंटच्या पण अपोजिट बोर्डम आहे. आपल्या मनाला काही नको आहे, ते म्हणजे आहे बोर्डम. आपल्याला अनहेल्दी नको, म्हणजे असं नाही आपल्याला सुख दुःख पण रिस्क करू आपण बोर्डम अवॉइड करायला. सो आणि त्यामुळेच आपण जे सीक करतो ना, ते पण आपण सुख नाही सीक करत. ही सगळ्यात मोठी काय म्हणतात मिसकन्सेप्शन आहे जगाचं, की वी आर नॉट लुकिंग फॉर हॅपीनेस, वी आर लुकिंग फॉर एंगेजमेंट. ह्या जगाशी आपण जेवढं एंगेज होऊ शकतो, म्हणजे अपोजिट ऑफ बोर्डम. एंगेजमेंट इज जस्ट अ वर्ड, प्रॉबॅबली नॉट द परफेक्ट वर्ड, बट इमर्शन प्रॉबॅबली इज द परफेक्ट वर्ड, की आपण सीक करतो इमर्शन. आपण हॅपीनेस नाही हे करत, सीक करत ना. आपण हॅपीनेस कंट्रोल करू शकतो. आपण सीक करतो इमोशन. म्हणून ह्या जर्मन सोल्जर्सला वॉर हवं होतं. भले हरले तरी चालतील. सो ती एक गोष्ट त्या वॉर बुकमध्ये मी ऐकत होतो आणि अजून काहीतरी आहे इंटरेस्टिंग. एक मिनिट. हां, तर त्याच्यामध्ये हां, मला एक सांगायचं होतं की इम्पॉर्टंट गोष्ट, की प्रोपोगँडा कसा वर्क करतो आणि किती भयानक वेमध्ये तो वापरला जातो. कसं होतं की आता हे जर्मन सोल्जर्स आहेत बॉर्डरवर आणि त्यांना वॉर करायला हे करायचं आहे, उकसवायचं आहे. उकसावायचं आहे म्हणण्यापेक्षा त्यांचं मोटिवेशन अप ठेवायचं आहे. तर प्रत्येकाला फक्त एवढं सांगायची गरज होती त्याच्या जो लीडर होता त्याला, की आपली मोठी टँकची बटालियन आहे, जी येणारच आहे. एक टँकची बटालियन एक्सपेक्टेड आहे, ती येणार आहे. आपलं काम आहे फक्त काही दिवस डिफेंड करायचं. एवढं सोल्जर्सला सांगायचं होतं. हा प्रोपोगंडा सेल करायचा होता. आणि बाकी त्या सोल्जरला काय माहिती ना, की खरंच येणार आहे की नाही, किंवा काय फ्युचर आहे की नाही. बेसिकली एक इल्युजन देत राहायचं होतं त्यांच्या कमांडर्सला, त्यांच्या सोल्जर्सला, की येणारच आहे. आपण आपली पॉवरफुल सेना मागून येतेच आहे आणि तुम्हाला फक्त हे लढायचं आहे आणि तुम्हाला फक्त हे काही दिवस डिफेंड करायचं आहे. बाकी पुढचं बघितलं जाईल. आणि मग ते सोल्जर लढू शकत होते त्याच्यानंतर. पण हे प्रोपोगंडा मशीन म्हणजे अदर दॅन आर्मी आणि ॲम्युनिशन प्रोव्हाइड करणं वॉरसाठी, माइंड कंट्रोल करणं वॉज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द वॉर. दुसरी गोष्ट असं करणं, की गुड अगेन्स्ट इव्हिल. म्हणजे जर्मन सोल्जर कसा कन्व्हिन्स्ड होता, की ते कसे बरोबर आहेत आणि ते युनायटेड युरोप त्यांना बनवायचा होता. त्यांचं म्हणणं एवढंच होतं, की हे आउटसाइडर आहे. इंग्लंड हे आउटसाइडर आहे युरोपच्या. आम्हाला युरोप एकत्र ठेवायचा आहे. सो म्हणून जर्मनी आणि फ्रान्स वगैरे कसं सगळे एकत्र करत होते इंग्लंडला, सॉरी युरोपला, अगेन्स्ट इंग्लंड. आणि अमेरिका तर ऑफकोर्स
अमेरिका तर ऑफकोर्स दुसरीच आहे, पराईच आहे, म्हणजे युरोपचा काही पार्टच नाही आहे. सो असा प्रोपोगँडा होता. आणि रिव्हर्स माइंड कसं, माइंड गेम्स कसे होतात वर्क. त्यांनी काय बघितलं अमेरिकेत जेव्हा आले, तेव्हा ते म्हणाले यांच्याकडे घोडे आणि खेचर कसे काय नाही आहेत, घोडे कसे काय नाही आहेत, कारण जर्मनीकडे इनफ हे नव्हते, काय म्हणतात, गॅस पेट्रोल नव्हता त्यांच्याकडे. तर त्यांच्या बरंचसं वजन व्हायला घोडे असायचे. आणि ह्यांनी बघितलं, अरे जेव्हा जेव्हा ह्या आर्मीनी बघितलं दुसऱ्या आर्मीला, तेव्हा प्रोपोगंडा उघड उघड पडायला लागलेला. जर्मन सोल्जर्सनी बघितलं, अरे अमेरिकन्स येत आहेत, पण हे नुसते सगळं मेकनाइज्ड आहे ह्यांचं, वाहतूक ह्यांची. म्हणजे गाड्या आहेत ह्यांच्याकडे, जीप्स आहेत, आणि वाहतुकीसाठी चालत नाही आहेत हे लोक, घोडे नाही आहेत. हे बघून त्यांना कळायला लागलं, बापरे आर्मी केवढी पॉवरफुल आहे. जसं आपण पूर्वीच्या वॉर मूव्हीजमध्ये ऐकतो की जेव्हा अ, एका बंकरमधल्या आर्मी दुसऱ्या बंकरमध्ये गेली, त्यांनी बघितलं की त्यांचे काय म्हणतात त्याला, माऊस जे आहेत त्या बंकरमध्ये, ते एवढे जाडे जाडे आहेत. ह्याचा अर्थ असा की त्या माऊसला पण खायला भरपूर आहे. आणि असं मग घाबरायचे की अशा गोष्टींनी कळायचं त्यांना की किती श्रीमंत आहे पुढची साईड. तसंच ह्यांनी बघितलं की अरे अमेरिकन्स जर जीप ह्यांची खराब झाली तर सोडून द्यायचे, आणि ह्यांची एरोप्लेन्स सारखे हवेतच असतात. म्हणजे ह्यांना अक्षरशः पेट्रोलची काही कमी नव्हती जेव्हा अमेरिकन्स पोहोचलेले फ्रान्सच्या ह्याच्यात. तेव्हा हे जर्मन सैनिक बघून थक्क झालेले की अरे यांची कंटिन्युअस गाड्या चालतात, गाड्या चालायच्या आवाज येत आहेत, फ्लाईट्स चालू आहेत, आणि यांच्याकडं गाढवं नाही आहेत, घोडे नाही आहेत. ते बघून त्यांना कळालेलं, अरे बापरे, म्हणजे हे जे आपण ऐकतोय, आपली काय हालत ठीक नाही आहे. कारण ॲपरंटच झालेलं रिसोर्सेसच्या डिफरन्सनी की कसं, म्हणजे असे इनडायरेक्ट वेजमधून त्यांना कळायला लागलेलं की आता आपण ह्यांच्यासमोर काही टिकू नाही शकत आहे, हरणार आहे. त्यामध्ये लास्ट गोष्ट मला सांगायची होती फ्रेंच लोकांची की हा अजून एक माइंड गेमचा एक प्रकार सांगतो मी की एकदा त्यांनी इन्व्हेजन ट्राय केलेलं, म्हणजे अमेरिकन्स आणि इंग्लिश आणि कॅनेडियन्सनी डी डेच्या आधी पण एकदा एका पोर्टवर यायला प्रयत्न केलेला बोट्सनी. तो प्रयत्न फेल गेलेला, आणि थोडे लोक आले असतील जे काय असतील. पण त्यांनी काय केलं, त्याच्यानंतर एक लिफलेट्स फ्रान्समध्ये हजारोनी पसरवल्या एरोप्लेननी की हे इन्व्हेजन नाही आहे. त्यामुळे तुम्ही खुश होऊ नका, फ्रेंच लोकांना सांगितलं की आणि तुम्ही तुमच्या जर्मन ऑक्युपायर्सच्या अगेन्स्ट भांडायला जाऊ नका, मारामाऱ्या करायला जाऊ नका, कारण आम्ही आलेलो नाही अजून. म्हणजे असं ॲज्युम नका करू की आम्ही तुमच्या देशाला वाचवायला आलेलो आहे. आणि सो असे लिफलेट्स पाठवले की आम्ही खरंच नाही आलेलो आहे, म्हणजे असं इन्फॉर्मेशन पाठवायचे. आणि नंतर डी डेला जेव्हा ॲक्च्युली आर्मी आली तेव्हा त्यांनी अशा लिफलेट्स पाठवले नाही. त्यांनी सांगितलेलं की आम्ही परमनंटलीच येतोय. सो हे पण एक माइंड गेमच आहे की म्हणजे आमच्या येण्याने उगीच फ्रेंच खुश झाले आणि रेजिस्ट करायला लागले तर फुकटचे मरतील, म्हणजे एवढा पण विचार करावा लागायचा त्या आर्मीला, त्यांच्या ॲक्शन्सचा इनडायरेक्ट जे इफेक्ट होत आहेत ते. अजून त्या बुकमध्ये खूप काही इंटरेस्टिंग आहे. आता वर्ल्ड वॉर टूचं असं आहे ना की एखादी तुम्ही सिरीज सुरू केली की तुम्ही अख्खे त्या वर्ल्ड वॉर टूच्याच ह्याच्यामध्ये जायला लागता, रॅबिट होलमध्ये. तर माझी बहुतेक परत मी जाणार आहे वर्ल्ड वॉर टूमध्ये. आय एम गोईंग इन द मेट्रिक्स वर्ल्ड वॉर टूच्या. तर मे बी त्याचा रेफरन्सेस पुढच्या व्हिडिओजमध्ये वगैरे येतील. पण हा असाच एक रॅन्डम व्हिडिओ मी बनवला आहे, निरर्थक व्हिडिओ म्हणता येईल ह्याला. कारण काही म्हणजे असं स्पेसिफिक टॉपिक नव्हता माझ्याकडे, आणि नेमका मी आधीचा व्हिडिओ पण नाही बघितला आहे फॉर व्हेरियस रिझन्स, ते काय सांगायची गरज नाही. पण मी तो बघणार आहे व्हिडिओ लवकरच, आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया नंतर देईल मी. आणि असंच एक रॅन्डम कॉन्व्हर्सेशन संपवत आहे मी.